मार्केटमधलं भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा असं घरच्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीने फ्रेश पनीर बनवू शकतो। त्याच्यासाठी काही पनीर मेकर वगैरेची गरज नसते। घरच्या जी भांडी असतात त्याच्यामध्ये आरामात आपण ते बनवू शकतो। हे 3 लिटर दुधापासून मी बनवलेलं आहे। इथे मी फुल फॅट मिल्क घेतलं आहे। कोणत्याही ब्रँडचं तुम्ही फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं पनीर सॉफ्ट आणि मलाईदार बनतं। तर इथे म्हशीचं दूध वापरलं आहे मी, 3 लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे जे दूध आहे ते मी आता गरम करायला ठेवलं आहे आणि गरम करत असताना ना आपल्याला हे सारखं स्टर करायचं आहे, कारण की त्याच्यावरती मलई जमा नाही झाली पाहिजे। आणि बाजूलाच उभं राहायचं। एकदा दूध गरम करायला ठेवलं की असं थोडंसं मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ते गरम करायचं आहे। आणि त्याच्याबरोबर इथे साईडला आपण त्याची तयारी करणार आहोत। म्हणजे हे जे दूध गरम करायला ठेवलं आहे त्याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची असते। मग त्याच्यासाठी आपण इथे बर्फाचे तुकडे, त्याच्यानंतर जाळी, ज्याच्यावर आपण आता हे पनीर जे आहे ते सेट करायला ठेवणार आहोत, ते ज्या कपड्यामध्ये आपण ते करणार आहोत ते सगळं रेडी ठेवायचं आहे। विनेगर, त्याच्यामध्ये मी ते 2 टेबलस्पून विनेगर आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून पाणी मिक्स केलं आहे। आणि आता दुधाला उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण 2 मिनटं अशी उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस बंद करायचा आहे। आणि गॅस बंद केल्यावर पुन्हा 2 मिनटं आपण दुधातली ही वाफ काढून घेणार आहोत। आता त्याच्यामध्ये मी थोडं जे पाणी तयार केलं होतं विनेगर आणि पाणी मिक्स करून, तर ते थोडं मी ॲड करून दूध फाडणार आहे। तर एकदम गरम दूध नाही फाडायचं, कारण काय होतं एकदम उकळतं दूध फाडलं ना तर पनीर चिवट आणि असं हार्ड होऊ शकतं। तर त्याच्यासाठी थोडीशी दुधातली वाफ घालून द्यायची 2 मिनिटं आणि मग नंतर ते दूध फाडायला घ्यायचं। आणि जोपर्यंत दूध म्हणजे हे जे छेना आहे तो पाणी आणि ते वेगळं होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे। आता इथे आपलं हे जे पनीरचं हे आहे ते रेडी झालेलं आहे। मग त्याच्यामध्ये मी आता पटकन थंड असं बर्फाचे तुकडे आणि थंड पाणी हे घालायचं आहे, कारण त्याच्यामुळे कुकिंग प्रोसेस आहे ती स्टॉप होते। जर आपण तसंच ठेवलं ना त्याच्यामध्ये तर पनीर चिवट होऊ शकतं। आता हे छेना जो आहे तो फडक्यामध्ये टाकून त्याला एकदा थंड पाण्याने वॉश करायचा, म्हणजे विनेगरचा आंबटपणा निघून जातो। आणि आता ते मी बांधून त्याच्यावरती एक प्लेट ठेवणार आणि एक 5 मिनिटासाठी फक्त त्याच्यावर आपल्याला वजन काही असं भारी वस्तू ठेवून द्यायची आहे, की जेणेकरून त्याच्यातलं पाणी निघून जाईल। अगदी खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, नाहीतर पनीर एकदम ड्राय होऊन जातं आणि एकदम हार्ड वाटतं, त्याच्यात सॉफ्टनेस राहत नाही। एक 5 मिनिटासाठी मी ठेवलं होतं आणि असं मस्त सॉफ्ट पनीर तयार झालेलं आहे। हे 3 लिटर दुधापासून मी बनवलेलं आहे आणि मस्त असे छान छान डिशेस आपण ह्याच्यापासून बनवू शकतो। व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।